लातूरमध्ये नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांची ॲडमिट कार्ड सापडली आहेत। एकूण 4 जणांच्या विरोधात आतापर्यंत गुन्हा दाखल झालाय। लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी एटीएसनं या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तर लातूर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेत। एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांची ॲडमिट कार्ड सापडली आहेत। अधिक माहिती देण्यासाठी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, तपासांती काय बाबी स्पष्ट होत आहेत, पुढे येतात? एटीएसने या सगळ्या प्रकरणाची सुरुवातीला तपासणी केली होती आणि त्यानंतर लातूर पोलिसांना हे प्रकरण हँडओव्हर केल्यानंतर लातूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलाय। 4 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तर 2 शिक्षकांची यापूर्वीच या ठिकाणी चौकशी केली गेली होती आणि एटीएस सूत्रांनी जी माहिती दिली आहे यातील 2 शिक्षक आहेत त्यांच्याकडे 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडलेले आहेत आणि हे ॲडमिट कार्ड पुढे पाठवले गेलेले आहेत। आता या चौकशीतून पुढे नेमके कोणाला पाठवले, कोण विद्यार्थी आहेत या सगळ्यांचा तपास लातूर पोलीस करणार आहे। शिवाय यात जो आर्थिक व्यवहार काही झालेला आहे का आणि जर झाला असेल तर तो कितीचा झाला, कसा झाला आणि कोणत्या मार्गातून झाला आणि पुढे हे कसं जाळं नेमकं आहे आणि याचे धागेदोगरे कुठपर्यंत आहेत हे तपासणार लातूर पोलीस आहे। मात्र एटीएस सूत्रांनी जी एबीपी माझाला माहिती दिली आहे त्यानुसार 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड या शिक्षकांकडे सापडलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास लातूर पोलीस पुढे करत आहे। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।